मंत्र्यांच्या वागणुकीमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते असं म्हणणं आहे माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलंय। तर वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते धर्मराव बाबा आत्राम आहेत। नाही, थोडंफार बोलत असताना सगळ्यांनी काही मंत्री पदावर गेल्यानंतर थोडा आचारसंहिता पाळणं हा गरजेचा असतो। बोलत असताना आपल्याला पक्षाला सुद्धा नुकसान नाही झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सरकारला सुद्धा प्रतिक्रिया येऊ नये, लोकांकडून टीका टिप्पणी होऊ नये, या दृष्टिकोनातून जर मंत्र्यांनी काम केलं तर मला वाटतं एक चांगलं होईल। नाही, आता ते निर्णय बाजूला करायचा काय करायचा, मंत्रिमंडळामध्ये काय करायचं ते आमचे नेते जे आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, ते आपले जे मंत्री आहेत आपले जे 10 मंत्री त्यांच्यावर कसं काय आपल्याला करता येईल, काय करता येईल, त्यांना कसं राहायला पाहिजे, आचारसंहिता कसा असला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून ते सांगतील आणि त्या दृष्टीने काय त्यांना कारवाई करायची असेल ते कारवाई करतील। परंतु हा थोडा विचारपूर्वक आपण बोलत असताना लोकांमध्ये ते विचारपूर्वकच बोलला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट सरोबोलेसा पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।